त्यानुसार आपल्या देशात लोकांना थेट प्रतिनिधित्व देण्यामध्ये संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था हा मुद्दाही झालेला आहे. मी तुम्हाला फक्त उदाहरणं म्हणून सांगतोय, मुद्दा कुठलाही चुकलेला नसतो. प्रगल्भता म्हटल्यानंतर मुद्दे कोणकोणते मांडायचे हे मी जसं सांगतोय तसेच तुम्हाला माहीत पाहिजे. नंतर पुढे बघा, जनतेच्या सहभागाचा आणि राजकीय स्पर्धेचा विचार करता भारतामध्ये लोकशाही मोठ्या प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसतं. त्याचं कारणही मी तुम्हाला सांगितलं. कारण मुक्त आणि खुल्या वातावरणामध्ये होणाऱ्या निवडणुका, जनतेचा सहभाग, राजकीय पक्षांच्या काय म्हणतो आपण स्पर्धा, नंतर सत्तेचं विकेंद्रीकरण, अनेक घटक आहेत त्याला. ओके, ते सारे मी विस्तारित तुम्हाला सांगितलेले आहेत. नंतर ठराविक मुदतीनंतर लोकशाहीनुसार काय होतं रे, मुक्त आणि न्यायी वातावरणामध्ये निवडणुका होत असतात. भारतीय लोकशाहीचं यश या निवडणुकावरती अवलंबून असतं. निवडणुकीमध्ये प्रत्येक जनतेतला प्रत्येक घटक किंवा प्रत्येक व्यक्ती त्याला जोडला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं लोकशाही आणि विस्तार या दोन्ही बाबतीत मोठ्या असणाऱ्या या देशामध्ये ही लोकशाही एक प्रगल्भ पद्धतीनं, अत्यंत प्रगल्भतेनं ही व्यापक झालेली आपल्याला दिसते. निवडणुका घेणं कितीही आव्हानात्मक असलं तरी खुल्या आणि न्याय्य वातावरणामध्ये निवडणुका घेण्यास आपण यशस्वी झालेलो आहे. वारंवार होणाऱ्या या निवडणुका आहेत त्या मतदाराच्या राजकीय जाणीवा प्रगल्भ करणारे आहेत, असा एक मुद्दा दिलेला आहे. निवडणुकीदरम्यान समोर येणाऱ्या सार्वजनिक धोरण आणि प्रश्नावर भारतीय मतदार भूमिका घेतात. म्हणजेच एखाद्या राजकीय पक्षाच्या विचारसरणीशी ते जोडले जातात. वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळी विचारसरणी घेऊन पुढे येतात, ते आपल्यासमोर मांडतात आणि मग आपण त्या राजकीय पक्षाशी जोडलं जातो. अशा पद्धतीनं 4-5 महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगितले. त्यालाच म्हणतात भारतीय लोकशाहीची प्रगल्भता. कळलं का बाळांनो? प्रगल्भता हा मुद्दा कळला का बाळांनो? हो सर. हा, एकालाच कळलं का, दोघांनाच कळलं का, सर्वांना कळलं? ओके, हां, ओके ओके, व्हेरी गुड. आता बघा, दुसरं वैशिष्ट्य आपल्याला दुसऱ्या वैशिष्ट्याकडे वळायचं आहे. त्याला म्हणतात मताधिकार. काय म्हणायचं त्याला? मताधिकार. अनेक वैशिष्ट्यांनी युक्त अशी ही आपली लोकशाही आहे. आणि या लोकशाहीनं आपल्याला स्वतंत्र, समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य बहाल केलेलं आहे. सामाजिक न्याय आणि समतेवर आधारलेला एक प्रगल्भ, विकसित, प्रागतिक असा समाज निर्माण करण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे. अशी ही जी लोकशाही आहे त्या लोकशाहीचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं. आता मी तुम्हाला दुसरं वैशिष्ट्य सांगणार आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे दुसरं? मताधिकार. कोणतं वैशिष्ट्य आहे? मताधिकार. आता मताधिकारामध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य बघा, भारतीय संविधान जे आहे, भारतीय संविधान म्हणजे भारतीय लोकशाहीनं बहाल केलेलं हे कायद्याचं सर्वात मोठं लिखित बुक. भारताच्या संविधानामध्ये प्रौढ मतदार पद्धती आहे. प्रौढ मतदार पद्धती म्हणजे कळतं की नाही? प्रौढ मतदार पद्धती म्हणजे व्यक्ती, नागरिक 18 वर्षाचा झाला की त्याला प्रौढ समजलं जायचं. फार पूर्वीचा काळ म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा काही कालावधी, त्या कालावधीमध्ये 21 वर्षाच्या व्यक्तीला प्रौढ समजण्यात आलेलं होतं. 18 वर्ष पूर्ण असलेल्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला आज जरी मतदान करता येत असेल तरी स्वातंत्र्यानंतर काही दिवस ही अवस्था नव्हती. प्रौढाचा कालावधी जो आहे तो 21 वर्षावरती होता. आणि अशा पद्धतीनं प्रौढ मतदान पद्धती ही आपल्या भारतीय लोकशाहीनं अस्तित्वात आणलेली होती. मताधिकार त्याला जो प्रौढ झालेला आहे, 18 वर्षाचा झालेला आहे, त्याच्या अगोदर 21 वर्ष असं म्हणा, त्यानुसार मताधिकारांची व्याप्ती व्यापक होत गेलेली आहे. मताधिकारांचा स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचलित असलेली जी तरतूद होती, स्वातंत्र्यपूर्व म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर आणि काही दिवस स्वातंत्र्यानंतर सुद्धा 21 वर्ष वयावरून ते 18 वर्ष करण्यात आली. आणि 18 वर्ष आजपर्यंत प्रौढ मतदारांचं वय 18 वर्ष समजण्यात येतं. असा हा 18 वर्षाचा प्रौढ मतदार जो आहे तो कोणत्याही भारतीय व्यक्तीला, 18 वर्ष झालेला व्यक्ती कोणताही असो, त्याला मतदान करता येणं, याला मताधिकार असं म्हणतात. त्यामुळं काय झालं माहिती आहे, युवक वर्ग जो आहे तो युवक वर्ग एक प्रकारे या लोकशाहीला जोडला गेला. युवक वर्गाला यामुळं राजकीय अवकाश, राजकीय पोकळी भरून काढण्यासाठी एक संधी मिळाली असं म्हणा. म्हणजे युवक वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात या राजकीय प्रक्रियेमध्ये, या लोकशाही प्रक्रियेमध्ये
सहभागी होऊ लागला. 18 वर्षाच्या वरील सर्व तरुण व्यक्ती यामध्ये सहभागी होऊ लागले. जवळजवळ 3 वर्षानं वय पाठीमागे आणलं, त्यामुळे अजून तरुणांनी यामध्ये भाग घेतला. 21 ते 18 वर्ष वय कमी केल्यानंतर लोकशाही अशा पद्धतीने व्याप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. त्यातला हा एक महत्त्वाचा प्रयत्न होता, महत्त्वाचा बदल होता असं म्हणा. 21 वरून 18 वर्ष निश्चित केलं गेलं. 21 वर्षाची अट जी निश्चित करून मतदानाचा अधिकार संविधानानं दिलेला होता तो कॅन्सल करण्यात आला. तो आणखी व्यापक केला गेला आणि मतदारांचं वय 21 वरून कितीवर करण्यात आलं? 18 वरती आणण्यात आलं. आणि त्यामुळं काय झालं रे, तरुणांना अजूनच संधी मिळाली. तरुणांना हे राजकीय विश्व जे आहे, राजकीय हा जो संपूर्ण राजकारणाचा जो भाग आहे त्यामध्ये भाग घेता आला. अनेक तरुण त्यामध्ये स्वतःहून पुढे आले. 18 वर्षाचं वय केल्यामुळं काय काय घडामोडी झाल्या त्या घडामोडी मी सांगितल्या. स्वतंत्र भारतामध्ये एक नवा जो युवा वर्ग होता, तो नवा युवा वर्ग या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उतरला गेला. अवकाश प्राप्त झाले या शब्दाचा अर्थ आहे मोठ्या प्रमाणात उतरणं. असा हा जो बदल आहे, तो बदल सुद्धा लोकशाहीची व्याप्ती वाढवतो. लोकशाहीची पाळंमुळं समाजापर्यंत रुजवण्यासाठी कामाला येतो. लोकशाहीची प्रगल्भता वाढवण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मताधिकार जो आहे तो 21 वरून 18 वर येणं, हा जो बदल आहे लोकशाहीमध्ये केला गेलेला, तो साधा बदल नाही आहे. तो लोकशाहीला प्रगल्भता प्राप्त करून देणारा हा बदल आहे. लोकशाहीची व्याप्ती वाढवणारा हा बदल आहे. जगात सर्वात मोठी ही जी लोकशाही आहे, ती इतक्या प्रचंड प्रमाणात मतदार संख्या असूनही ती यशस्वी होण्याचं ते एक कारण आहे. जगाच्या पाठीवर सर्वात जास्त मतदार भारतामध्ये आहे. जगाच्या पाठीवर सर्वात मोठी लोकशाही आहे. जगाच्या पाठीवर सर्वात सुदृढ आणि व्यापक होत गेलेली, यशस्वी झालेली, यशस्वीपणे राबवली गेलेली ही लोकशाही आहे. हा बदल केवळ संख्यात्मक बदल नाही बाळांनो, म्हणजे फक्त वय 21 वरून 18 वर आणलं एवढा संख्यात्मक बदल झाला असं नाही. अनेक त्यामुळे बदल होत गेले. अनेक नवनवे तरुण 21 ते 18 वर्ष, 18 ते 21 वर्ष या वयोगटातील अनेक तरुण त्यांना अवकाश प्राप्त झालं. राजकारणामध्ये ते उतरू लागले आणि राजकीय चळवळ अधिक प्रगल्भ होत गेली. राजकीय चळवळ, राजकारणाची स्पर्धा, राजकीय पक्षांची स्पर्धा म्हणजेच व्याप्त लोकशाही असते. जनतेचा सहभाग आणि राजकीय पक्षाची स्पर्धा हे त्यातले सर्वात महत्त्वाचे घटक असतात. भारतातील राजकीय स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेचं स्वरूपच एक प्रकारे बदलत गेलेलं आपण पाहतो. पूर्ण स्वरूप बदलत गेलं. कोणत्या मुद्द्यामुळे? म्हणजे मतदारांचं वय फक्त बदलल्यामुळे. किती केलं? 21 वरून 18 वर केलं, 18 वर आणलं. लोकांच्या इच्छा, आकांक्षा त्यामुळं वाढल्या. लोकांचा उत्साह वाढला. लोकांनी हिरिरीनं स्वतःहून या राजकारणामध्ये भाग घेतला. लोकांना प्रतिनिधित्व देण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच हा बदल करण्यात आला. हा जो बदल आहे 21 वरून 18 वर आणणं, अनेक नवतरुणांना संधी देणं, नवतरुणांना अवकाश प्राप्त करून देणं, लोकांच्या इच्छा आकांक्षा वाढवणं, जनतेचा सहभाग वाढवणं, प्रचंड मोठ्या लोकसंख्येच्या या देशामध्ये लोकशाही अशा पद्धतीनं बळकट करण्याचा प्रयत्न करणं, त्यासाठी बदल करणं, याला म्हणतात मताधिकार. काय म्हणायचं? मताधिकार. कोणत्या पद्धतीचा मताधिकार आहे? मताधिकाराची कोणती पद्धत आहे आपल्याकडे? प्रौढ मतदान पद्धत. कोणती? प्रौढ मतदान पद्धत. हां, अशा पद्धतीनं लोकशाहीची अनेक वैशिष्ट्य आहेत. त्यातलं हे एक वैशिष्ट्य आहे. प्रौढ मतदान पद्धतीनं इथं मतदान केलं जातं आणि प्रौढ मतदार जो आहे तो 18 वर्षाचा आज रोजी पकडण्यात येतो. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 21 वर्ष वय हे प्रौढ मतदाराचं धरण्यात येत होतं, समजण्यात येत होतं. ते कमी करण्यात आलं. त्यामुळं नवीन तरुणांना, नवतरुणांना संधी मिळाली, अवकाश प्राप्त झालं आणि प्रचंड प्रमाणात या तरुणांनी या राजकारणामध्ये भाग घेतला आणि देशाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढल्या. या बदलामुळे प्रत्येक तळागाळातल्या प्रत्येक नागरिकाला यामध्ये सहभागी होता येईल अशी आस निर्माण झाली आणि त्यामुळं
लोकशाही अधिक प्रगल्भ होत गेली. लोकशाही प्रगल्भ करण्याचा हा दुसरा मुद्दा. लोकशाहीची प्रगल्भता पाहिल्यानंतर मताधिकार हा दुसरा मुद्दा आपण पाहिला. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, आता एकच मुद्दा आपण घेऊया आणि लेक्चर संपवूया. आज 1 तासाचंच लेक्चर घेणार होतो. तिसरं वैशिष्ट्य आहे लोकशाहीचं, ते म्हणजे विकेंद्रीकरण. सत्तेचं, लोकशाहीचं विकेंद्रीकरण. लोकशाही विकेंद्रीकरण हे नावावरून सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. विकेंद्री म्हणजे काय रे? केंद्रीकरण म्हणजे एकावरतीच केंद्र, म्हणजे सेंटर, काय म्हणतो त्याला आपण, एका सेंटरभोवतीच फिरणं. लोकशाही, आपली भारतीय लोकशाही प्रगल्भ होण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. कारण त्या लोकशाहीमध्ये विकेंद्रीकरणाला फार महत्त्व देण्यात आलेलं आहे. विकेंद्रीकरण म्हणजे मी प्रस्तावनेमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे, प्रगल्भतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. बघा, आपली जी संसदीय शासन पद्धती आहे, संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था, म्हणजे असं नाही देशामध्ये एकच राजा दिल्लीमध्ये बसलेला आहे पंतप्रधान आणि तो संपूर्ण देशावरती राजकारण करतो, असं नाही. तसं असतं तर ती हुकुमशाही झाली असती, तिला लोकशाही म्हणता आलं नसतं. पंतप्रधान आहे, पंतप्रधानांची 2 सभागृह आहेत, राष्ट्रपती आहेत, शिवाय अनेक ब्युरोक्रॅट्स म्हणजे नोकरशाही आहे, न्याय व्यवस्था आहे, निवडणूक प्रक्रिया आहे. कितीतरी संस्था अशा काम करत असतात त्यांच्या बरोबरीनं. फक्त पंतप्रधान एकटे नसतात, त्यांची कॅबिनेट म्हणजे काही सर्वोच्च नाही आहे, अनेक गोष्टी त्यामध्ये सहभागी असतात. नंतर राज्यामध्ये राज्याचा मुख्यमंत्री असतो, त्यांचं राजकारण असतं, त्यांचं कॅबिनेट असतं, त्यांचं मंत्रिमंडळ असतं, सचिवालय असतात, राज्यपाल असतो आणि इथं सुद्धा राज्याचे राज्यपत्रित अधिकारी असतात, त्यांना ब्युरोक्रॅट्स, नोकरशाही असं म्हणतात. तिथं सुद्धा न्यायालय असतात, अनेक संस्था बाजूला काम करत असतात. वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळे लोक या लोकशाहीला प्रगल्भ करण्यासाठी आणि या लोकशाही पद्धतीचं हे राजकारण, हा राज्यकारभार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शासन पद्धती लोकांच्या दारापर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करत असतात. त्याला म्हणतात विकेंद्रीकरण. त्यानंतर मग आपण जिल्हा बघतो. जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगळी स्वतंत्र यंत्रणा असते. जिल्हा अधिकारी असतो, मुख्य कार्यकारी दंडाधिकारी असतो, कार्यकारी अधिकारी असतो, शिवो म्हणतात त्याला. नंतर जिल्ह्याचा एक निवडलेला अध्यक्ष असतो, त्यांच्या जोडीला जिल्हाध्यक्ष. वेगवेगळ्या समिती असतात त्या जिल्हा परिषदेमध्ये. नंतर तालुक्याच्या ठिकाणी जातो, तालुक्यामध्ये तालुका पंचायत असते, तहसीलदार असतो, निवडून आलेला सभापती असतो, त्यांचं राजकीय निवडून आलेले अनेक पदाधिकारी आणि तहसीलदारांचं कार्यालय, त्याच्याबरोबर प्रांत अधिकारी असतो, तलाठी असतात, BDO असतो, अनेक पदं असतात. ग्रामपंचायत असते, ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतो, सरपंचाच्या जोडीला ग्रामसेवक असतो, तलाठी असतो, ग्रामसभा असते, किती गोष्टी आहेत बघा. आणि अशा पद्धतीनं या वेगवेगळ्या स्तरावरती ही लोकशाही अशी विखुरलेली आहे. एका ठिकाणी ती केंद्रित झालेली नाही, म्हणून त्याला सत्तेचं विकेंद्रीकरण असं म्हणतात. विकेंद्रीकरणासाठी मी इतकी उदाहरणं सांगितलं. सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा समजण्यात येतो. विकेंद्रीकरणामुळेच सत्तेचा गैरवापराला आळा बसलेला आहे. विकेंद्रीकरण जर नसतं तर एकच व्यक्ती आणि एकच व्यक्तीचा कारभार, त्यानं काय करेल ती पूर्व दिशा, म्हणेल ती पूर्व दिशा, तोच राजा आणि तीच प्रजा, असं. विकेंद्रीकरण असल्यामुळं अनेक गैरप्रकाराला, गैरवापराला आळा बसतो. सामान्य जनता जी असते त्या सामान्य जनतेचा सत्तेतला सहभाग वाढतो. विकेंद्रीकरणाची वैशिष्ट्य आहेत. सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. एक वैशिष्ट्य झालं, संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वामध्ये लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या मार्गदर्शक तत्वामध्ये जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायत, तालुका पंचायत, जिल्हा परिषद, राज्य शासन संस्था आणि संसद म्हणजे काय म्हणतो आपण देश पातळीवरची शासन संस्था, यासाठी तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी घटनेमध्ये सुद्धा 73वी 74वी संविधानामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये शासन संस्थेला मान्यता देण्यात आलेली आहे. या ठळक गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. मार्गदर्शक तत्वामध्ये या तरतुदी करून 73 आणि 74वी लोकशाहीमधली किंवा संविधानातली ही दुरुस्ती झालेली आहे आणि त्या दुरुस्तीनंतर सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलेलं आहे.
जिल्ह्याचा राज्यकारभार वेगळा केलेला आहे, तालुक्याचा राज्यकारभार वेगळा केलेला आहे, गावाचा राज्यकारभार वेगळा केलेला आहे, राज्याचा राज्यकारभार वेगळा केलेला आहे आणि त्यावरती स्वतंत्र केंद्राची म्हणजे दिल्लीचं पंतप्रधानांचं राज्य आहे. एवढी विविधता असताना सुद्धा एकता आहे. पंतप्रधान एकच आहेत बघा. कळतंय ना तुम्हाला? म्हणजे हे विकेंद्रीकरण असल्यामुळं लोकांचा सहभाग वाढला, गैरवापराला गैरप्रकाराला आळा बसला. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाच्या संदर्भात जर तुम्हाला सांगायचं झालं तर त्याची तरतूद तुम्हाला मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली पाहायला मिळते. आणि शासन संस्था ज्या वेगवेगळ्या तुम्ही पाहता, ती ग्रामपंचायत असो, तालुका पंचायत असो, जिल्हा परिषद असो, राज्य शासन असो, त्यांना पुरेसा अधिकार दिले गेलेले आहेत. म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी गेला तर जिल्हाधिकाऱ्याला पुरेसे अधिकार आहेत. जिल्हाधिकारी ह्या निवडून आलेल्या प्रतिनिधीशी किंवा शासन संस्थेची किंवा राज्यकारभारामध्ये राज्यकारभार करण्यासाठी जे निवडलं गेलेलं जिल्हाध्यक्षपद आहे त्यांच्याशी चर्चा विनिमय करून पुरेशा अधिकारांचा हा वापर केला जातो. आणि त्यामुळं खरीखुरी लोकशाही आहे. खऱ्याखुऱ्या लोकशाहीला प्रत्यक्षात आणण्याचा हा विकेंद्रीकरणाचा एक प्रयत्न आहे असं म्हटलं जातं. विकेंद्रीकरण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विकेंद्रीकरण नसतं तर एकाच्याच हाती सत्ता असली असती आणि मग हम करे सो कायदा ज्याला म्हणतात, मी म्हणतो तेच खरं, म्हणजे हुकुमशहा तयार झाला असता. लोकशाहीला हुकुमशहा हा फार घातक असतो. आणि म्हणून भारतीय लोकशाहीचं विकेंद्रीकरण, या विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न करून शेवटी 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि त्या दुरुस्तीमुळे स्थानिक शासन संस्था ज्या आहेत त्या स्थानिक शासन संस्थेनुसार संविधानाची मान्यता आणि त्याचबरोबर त्या संविधानानुसार नेमल्या गेलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात दिले गेलेले अधिकार. त्यामुळं हे विकेंद्रीकरण अत्यंत महत्त्वाचं, म्हणजे लोकशाहीचा गाभा असं म्हटलं जातं. 2-4 यात महत्त्वाचे घटक आहेत, ते तुम्ही नीट ठेवायचं, लक्षात ठेवायचं. म्हणजे यामधला सर्वात महत्त्वाचा घटक आहे विकेंद्रीकरण. सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. नंतर संविधानात मार्गदर्शक तत्वामध्येच त्याची तरतूद करण्यात आलेली आहे. 73वी आणि 74वी अशी संविधानात दुरुस्ती करून हे सत्तेचं विकेंद्रीकरणात करण्यात आलेलं आहे. आणि या विकेंद्रीकरणामुळे 2 गोष्टी घडलेल्या आहेत. एक गैरवापराला आळा बसलेला आहे आणि दुसरं म्हणजे जनतेचा सहभाग यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती वाढलेला आहे. असे ध्यानात ठेवताना आपली पद्धत विकसित करायची. आपण कशा पद्धतीनं हे सारं ध्यानात ठेवणार आहोत, हे जर एकदा फिक्स झालं, हे जर एकदा आपल्याला कळालं तर कितीही मोठे पॅरेग्राफ आणि कितीही मोठी माहिती असू देत, आपण त्यातनं छाटून घ्यायची असते. बघा, विकेंद्रीकरण तुमच्या पुस्तकात कसंही दिलेलं असो, लोकशाही विकेंद्रीकरण म्हटल्यानंतर 4-5 मुद्दे महत्त्वाचे लक्षात आले पाहिजेत. मी ते एक सांगतो, तुमच्या लक्षात राहत आहेत का बघा. 1, सत्तेचं विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे. कळलं का सर्वांना? अरे कळलं का? हां. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वामध्येच विकेंद्रीकरणाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्या तरतुदी 73 आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार करण्यात आलेले आहेत. 3 महत्त्वाचे मुद्दे झाले. चौथा मुद्दा असा आहे की 73 आणि 74वी ही घटना दुरुस्ती करून मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करून विकेंद्रीकरण करण्यात आलं. त्यामुळं 2 गोष्टी घडल्या. एक गोष्ट होती गैरव्यापाराला आळा बसला, गैरप्रकाराला आळा बसला, भ्रष्टाचाराला आळा बसला म्हणा. गैरवापर म्हणजे कळतो ना, गैरप्रकार म्हणजे कळतो ना, त्याला आळा बसला आणि जनतेचा सहभाग त्यामध्ये वाढला. आता बघा, तुम्हाला खालील बदल कशामुळे झाले तुम्ही सांगू शकाल का, असे काही प्रश्न विचारलेले आहेत. बघितले का तुम्ही प्रश्न? राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यासाठीच्या राखीव जागा ठेवण्यात आल्या. हा जो बदल झाला कशामुळे झाला रे? विकेंद्रीकरणामुळेच झाला, माहीत असू द्या. म्हणजे पुरुषांच्याच हाती सत्ता एकवटलेली होती. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना बराच कालावधी मतदानाचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला नव्हता. घटना दुरुस्तीनुसार मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करून विकेंद्रीकरण करण्यात आलं आणि त्यात स्त्रियांना सुद्धा सहभागी करून घेण्यात आलं. हा विकेंद्रीकरणाचा भाग होता. दुर्बल घटक आहे, दुर्बल घटकांना सुद्धा सत्तेत सहभागी करून घेण्यात आलं. त्यासाठी त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. हे सुद्धा का करण्यात आले असं? कारण त्यासाठी त्याला कारण होतं विकेंद्रीकरण.
73 आणि 74वी घटना दुरुस्ती या दुरुस्तीनुसार हे सारे बदल करण्यात आले आणि खऱ्या अर्थानं जनतेचा सहभाग वाढवण्यात आला. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. पहिला केंद्राचा निवडणूक आयोग होता, तसा राज्यात तयार करण्यात आला. जिल्ह्यामध्ये तयार करण्यात आला. विकेंद्रीकरण झालं. एकच माणूस फक्त निवडणूक आयुक्त आणि तो सर्व राज्यामध्ये जर निवडणुका घ्यायला लागला तर तो वाटेल तसं करेल. त्याच्या सत्तेचं विकेंद्रीकरण करण्यात आलं. म्हणजे सत्ता चालवत असताना त्यात अनेक घटक तयार करण्यात आले. जसं तुमच्या शाळेमध्ये एक मुख्याध्यापक असतो, त्या मुख्याध्यापकाच्या हाताखाली उपमुख्याध्यापक असतो, नंतर सुपरवायझर असतो की नाही. म्हणजे यालाच म्हणतात, नाहीतर मुख्याध्यापकानं सर्व बघायचं, मुख्याध्यापक हाच फायनल अथॉरिटी असं नसतं. मुख्याध्यापक मग काही करत सुटेल, त्याच्या मनाला येतील तसे निर्णय घेईल, असं करून चालत नसतं. यालाच तर विकेंद्रीकरण म्हणायचं. तुमच्या घरात जर बघितलं तर पूर्वी फक्त पुरुषच एक कुटुंबकर्ता असायचा, त्यानं म्हटलेली प्रत्येक गोष्ट. आज तसं नाही, आज विकेंद्रीकरण झालं. आज मुलांनाही विचारात घेतलं जातं, आज स्त्रियांनाही विचारात घेतलं जातं. सर्वांनी बसून एकत्रित येऊन तो विचार विनिमय केला जातो आणि मग निर्णय घेतला जातो. त्याला म्हणतात विकेंद्रीकरण. या विकेंद्रीकरणामुळं गैर प्रकाराला आळा बसला आणि त्याचबरोबर जनतेचा सहभाग वाढला. संविधानात 11 आणि 12 अशा नव्या 2 परिशिष्टाची यामुळे भर पडली. ते कशामुळे? विकेंद्रीकरणामुळे बदल झाले. विकेंद्रीकरणात ते बदल केले गेले. नव्यानं काही कलमं त्या घटनेमध्ये आली, ती 11 आणि 12 अशा सत्राची कलमं नव्यानं समाविष्ट करण्यात आली. अशा पद्धतीनं भारतीय लोकशाहीची आपण 3 वैशिष्ट्य पाहिली. एक वैशिष्ट्य होतं, पहिलं कोणतं होतं रे? प्रगल्भता. नंतरचं वैशिष्ट्य होतं कोणतं होतं, सांगू शकाल का? मताधिकार. हां, मताधिकार. मताधिकारातले 4-5 महत्त्वाचे मुद्दे. आणि आत्ता पाहिलेलं आपण लोकशाहीचं विकेंद्रीकरण. त्याच्यानंतर आपण माहितीचा अधिकार वगैरे पाहूया. काय आहे माहितीचा अधिकार? 2005 साली आपणाला बहाल केला गेलेला, अण्णा हजारेंच्यामुळे मिळालेला हा माहितीचा अधिकार काय सांगतो हे पुढच्या लेक्चरला आपण पाहूया. त्याच्या अगोदर एकदा दोनदा शिकवलेला भाग तुम्ही वाचून काढला पाहिजे. ओके ओके का बाळांनो? ओके, धन्यवाद.